नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉसची काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूया. अमरने एक वस्तू 20% तोटा सहन करून 800 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? आपल्याला मूळ किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस काढायची आहे मित्रांनो. तर कशा पद्धतीने काढायचं बघा. सर्वप्रथम काय बघायचं, तरीका काय आहे, ट्रिक काय आहे बघा. 20% तोटा आहे, 20% तोटा. आता 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून घ्या मित्रांनो. 20% म्हणजे 20/100, म्हणजे 20/100. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होणार आहे, 0 बिनकामाचे शेवटचे कॅन्सल होणार आहेत. 2 1 2 आणि 2 5 10, म्हणजे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येणार आहे, 1/5. आता फ्रॅक्शन व्हॅल्यू का काढायची बघा. फ्रॅक्शन व्हॅल्यू का काढतो आपण, तर आपल्याला काय माहीत असतं मित्रांनो, इथं बघा, इथं काय असतं, सी पी असतं. डिनॉमिनेटरला सी पी असते आणि बरं न्युमरेटरला काय असतं, लॉस असतो. लॉस केसमध्ये न्युमरेटरला लॉस असतो. जर इंटू 100 केलं आपण तर काय मिळतं आपल्याला, प्रॉफिट पर्सेंटेज मिळतं. पण आपण हे सॉल्व कसं करतो मित्रांनो, आपली सी पी किती आलेली आहे, सी पी आपली आलेली आहे 5, आपली 5 आहे. आपला लॉस किती आहे मित्रांनो, आपला लॉस 1 आहे. म्हणजे सी पी 5 आहे आणि लॉस 1 आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की इथं एस पी फाइंड आउट करायची आहे. तर एस पी फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे मित्रांनो, सी पी मायनस लॉस. कारण ही काय आहे, लॉस केस आहे. कशी आहे, लॉस केस आहे. त्यामुळे काय होणार आहे, सी पी मायनस लॉस. आता बघा, एस पी इज इक्वल टू सी पी मायनस लॉस, हा फॉर्म्युला आपला झाला. तर सी पीमध्ये काय लिहिणार आहे आपण, 5. लॉसमध्ये काय लिहिणार आहे, 1. तर आपला आपला रेशोमध्ये लॉस किती आला, 4 आला. किती आला, 4 आला. पण आपला ॲक्च्युअल लॉस किती आहे मित्रांनो, ॲक्च्युअल लॉस हा रेशोमध्ये आला आणि आपला ॲक्च्युअल किती आहे, ॲक्च्युअल 800 आहे. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कंपॅरिझन करायचे आहेत. कळलं का. जर 4 रेशो बरोबर 800, तर 1 रेशोची किंमत किती. 1 रेशो बरोबर किती येणार आहे मित्रांनो बघा, 4 1 4 आणि 4 2 8. म्हणजे किती येणार आहे, 1 रेशो बरोबर, 1 रेशो इज इक्वल टू किती येणार आहे, 200 येणार आहे मित्रांनो. 1 रेशो इज इक्वल टू 200 आलं मित्रांनो. आता बघा, आता आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू पाहिजे मित्रांनो, आपल्याला सी पी काढायची, मूळ किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस काढायची. कॉस्ट प्राईस किती आहे मित्रांनो, रेशोमध्ये किती आहे, 5 आहे. आपली एका रेशोची व्हॅल्यू किती आली आहे, 200. म्हणजे 5 इंटू 200, 5 इंटू 200 इज इक्वल टू किती येणार आहे, 1000. म्हणजे 1000 ही आपली काय आलेली आहे मित्रांनो, 1000 ही आपली सी पी आलेली आहे. आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे मित्रांनो. मित्रांनो, नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे बघा. सीमाने 12.5% तोटा सहन करून एक वस्तू 1400 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. इथं वन्स अगेन आपल्याला कॉस्ट प्राईस फाइंड आउट करायची आहे. तर आता कशा पद्धतीने करायची, सर्वप्रथम आपण हे जे 12.5% आहे त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. ही आपली फर्स्ट स्टेप आहे. तर कसं करायचं, हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, याला कशामध्ये कन्वर्ट करा, इम्प्रॉपरमध्ये करा. 12 इंटू 2 इज इक्वल टू 24. 24 प्लस 1 इज इक्वल टू 25/2. इंटू काय येणार आहे, 1/100 पर्सेंटेजचं. आता 25 1 25, 25 4 100. म्हणजे काय येणार आहे, 2 इंटू 4 इज इक्वल टू 8 आणि इथं 1 ॲज इट इज, 1/8. आता 1/8मध्ये मित्रांनो काय आहे बघा, 1/8मध्ये ही सी पी आहे आणि हा काय आहे, हे लॉस आहे. काय आहे, लॉस. आता याच्यावरून म्हणजे आपली सी पी किती आली, 8. आपला लॉस किती आला आहे मित्रांनो, 1. आता त्याच्यावरून आपल्याला काय करायचे, एस पी फाइंड आउट करायचे. आता एस पी इज इक्वल टू काय येणार आहे मित्रांनो, सी पी मायनस लॉस. काय येणार आहे, सी पी मायनस लॉस. एस पीचा फॉर्म्युला लॉस कंडिशनमध्ये काय येणार आहे, सी पी आपली 8 आहे, लॉस आपला 1 आहे. म्हणजे एस पी इज इक्वल टू काय येणार आहे, एस पी इज इक्वल टू 7.
आपली एस पी किती आली मित्रांनो 7 आणि त्यांची किती आहे एस पी 1400 आहे म्हणजे 1400 आहे. आता बघा आपल्याला एक फ्रॅक्शन तयार करावं लागतो. काय फ्रॅक्शन तयार होणार आहे मित्रांनो, इथं सी पी बेसला येणार आहे, त्याच्यावर एस पी येणार आहे, त्याच्यावर एस पी येणार आहे. एस पी किती आहे एस पी 7 आहे आणि सी पी किती आहे 8 आहे. आपली 7 आहे, त्यांची किती आहे क्वेश्चनची किती आहे 1400 आहे मित्रांनो. बघा आता 1400 आहे. आता मित्रांनो काय आहे माहिती आहे का, आता याच्यामध्ये बघा ही 7 आणि ही 14 या दोन व्हॅल्यू एकच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आपल्याला काय करायचे 7 रेशोची व्हॅल्यू किती आहे 1400. आपल्याला 1 रेशोची व्हॅल्यू काढायची आहे. 1 रेशोची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली की आपल्याला ॲन्सर सापडलं. आता बघा 7 1 जा 7 7 2 जा 14 म्हणजे 200. वन्स अगेन किती आली 1 रेशोची व्हॅल्यू किती आली 200 आली. 1 रेशोची व्हॅल्यू 200 आली. तर आता आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, सी पीची व्हॅल्यू किती रेशोमध्ये आहे 8 रेशोमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला 8 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 8 × 200 म्हणजे सी पी इज इक्वल टू किती आली मित्रांनो 200 × 8 इज इक्वल टू 1600. किती आली सी पी 1600. हे आपलं ॲन्सर आहे मित्रांनो. मित्रांनो प्रश्न काय आहे बघा, राजाने 25% तोटा सहन करून एक वस्तू 600 रुपयाला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. आता बघा आता काय आपल्याला वन्स अगेन आपल्याला काय करायचे, या पर्सेंटेज आहे ना, तर या पर्सेंटेजला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहे. हे 25/100 याचंच मिनिंग काय आहे 25 1 जा 25 25 4 जा 100 म्हणजे 1/4. आता 1/4 ह्या फ्रॅक्शनमध्ये मित्रांनो 4 रिप्रेझेंट करतोय सी पीला आणि 1 रिप्रेझेंट करतोय लॉसला. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं एस पी आपल्याला फाइंड आउट करायची असते. क्वेश्चननं दिलेलीच आहे, आपल्याला फाइंड आउट करायची असते. आपली एस पी किती येणार आहे मित्रांनो, अगोदर क्वेश्चनची एस पी क्वेश्चनची एस पी आपल्याला माहीत आहे. आपली एस पी किती येणार आहे हे अगोदर आपण बघूया. बघा एस पीचा फॉर्म्युला काय आहे, एस पी इज इक्वल टू सी पी मायनस लॉस. हा लॉस कंडिशनमध्ये फॉर्म्युला असतो मित्रांनो. बघा सी पी किती आहे आपली सी पी 4 आहे, लॉस किती आहे 1 म्हणजे आपली एस पी जी निघून आलेली आहे मित्रांनो ती किती आलेली आहे 3 आलेली आहे. एस पी आलेली आहे 3 आहे, ती 3 रेशोमध्ये आहे. एस पी 3 आहे, आपली 3 आहे आणि क्वेश्चनची किती आहे 600 आहे. क्वेश्चनची किती 600 आहे. आपल्याला एक आता फ्रॅक्शन तयार करायचं आहे. फ्रॅक्शन कसा तयार करणार आपण, एक सी पी असते, सी पी बेसला असते आणि एस पी वर असते. आपली सी पी किती आहे मित्रांनो 4 आहे, आपली एस पी किती आलेली आहे 3 आलेली आहे, कारण -1 केलेला आहे, आपली एस पी 3 आलेली. आता क्वेश्चनची एस पी किती आहे बघा, आपली एस पी 3 आहे, क्वेश्चनची एस पी किती आहे 600 आहे. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कम्पेअर करायच्या आहेत. तर 3 रेशो इज इक्वल टू 600. तर 1 रेशोची व्हॅल्यू किती 3 1 जा 3 3 2 जा 600 म्हणजे आपली वन्स अगेन आपली 1 रेशोची व्हॅल्यू किती आलेली आहे 200 आलेली आहे. किती आलेली आहे 200. तिन्ही पण क्वेश्चनमध्ये 200 आलेली आहे. 1 रेशोची व्हॅल्यू किती आलेली आहे 200. आता आपल्याला व्हॅल्यू किती फाइंड आउट करायची आहे मित्रांनो सी पीची. सी पी किती रेशोमध्ये आहे, सी पी आपला 4 रेशोमध्ये आहे. त्याच्यामुळं 4 × 200 4 × 200 इज इक्वल टू काय होणार आहे 800. म्हणजे सी पी इज इक्वल टू 4 × 2 इज इक्वल टू 800. म्हणजे आपले सी पी किती आली 800 आली आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे मित्रांनो. तर हे अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आपण लॉस पर्सेंट काढू शकतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.